अजून किती दिवस हाताने बनवून खावं लागेल काय माहिती, कोणाला माझी परवा हायच नाही. आओ माय बाप, 2 दिवसापासून भुकेली आहे वो माय. या गरीबाच्या पदरात काय टाकावं माय, देव तुमचं भलं करल. अगं शेवटी 2 दिवसाची भुकेली आहेस वय, मग तुझा चेहरा एवढा कसा काय चमकतोय आणि ही लिपस्टिक लावून कोण भीक मागतोय वय. आली मोठी भीक मागणारी, इथं माझंच चाललंय कस तरी. आओ आजी, हा गरीबाचा नॅचरल लुक आहे हो. आणि ही लिपस्टिक नाही, शेजाऱ्यांच्या लग्नात गेली होती, तिथं ताटात इडा उरला होता, ते खाल्लं. ते जाऊ द्या, माझ्या पोटात कावडे वरडायलेत. काय खायला असेल तर द्या हो. काय देऊ, स्वयंपाक अजून व्हायचंय. हातातला चम्मच देऊ का तुझ्या पाठीत. आओ आजी, चम्मच कशाला, त्यापेक्षा तुमच्या हाताने गरमागरम पोळी बनवून द्या आणि त्याच्यावरती साजूक तूप द्या. आणि हा, सुकी भाजी असेल ना तरी पण चालेल, मी ऍडजस्ट करून घेईन. काय म्हणालीस, माझं घर नाही तुला हॉटेल दिसतंय काय, आणि वरतून साजूक तूप मागतीयस. इथं आल्यापासून मलाच तूप मिळालं नाही कधी, आणि तुला कुठून देऊ. काय आजी, तुमच्यापाशी तूप नाही. आजी, काय बदललंय आता, सुकी पोळी खाऊन भीक मागितली तर जेवण पचत नाही हो. बरं ते जाऊ द्या, तुमच्यापाशी गुगल पे आहे का. जेवण नाही तर पैसे तरी द्या. काय काय म्हणालीस, इथं भीक मागायला आलीस की हप्ता वसूल करायला. आधी चालते हो इथून, नाहीतर काहीतरी फेकूनच मारेन तुला. इथं उन्हाने नुसतं डोकं गरम झालंय माझं. अरे बापरे, म्हातारी तर लयच अगोचर आहे. मी जाते बाबा, नाही तर काय घालायची बाबा डोक्यात. आता कशी गेली पळून, ह्यांना कष्ट करायला नको, भीक मागायला पाहिजे. व्यवसाय बनवलाय भीक मागण्याचा. वळडून वळडून भूक लागली मला.